नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप मित्रमंडळींच्या कमेंट आलेल्या आहेत की हस्तबहारामध्ये अगोदर पानगळ करावी की छाटणी करावी, असा हा प्रश्न खूप जणांनी कमेंटमध्ये विचारलेला आहे. तर त्याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि मित्रांनो, लाईक करा आणि कमेंट करा. आणि मित्रांनो, आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांच्या कमेंट आला की हस्तबहारामध्ये अगोदर छाटणी करणं फायद्याचं की पानगळ करणं फायद्याचं. तर त्याच्यामध्ये मित्रांनो दोन प्रकारचे फायदे आहेत त्याच्यामध्ये. तर ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, समोर दिसतोय आपणाला हा आमचा बाग आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो आता आमचं खत व्यवस्थापन पूर्णपणे करून झालेलं आहे. म्हणजे जे विश्रांती काळामध्ये जे खत वगैरे भरतात, तर हे पूर्ण टोटल खतं वगैरे भरून झालेलं आहे, तणनाशक वगैरे मारून झालेलं आहे. तर हे विश्रांती काळातली कामं केलेली आहे. तर आता मित्रांनो, आम्हाला हा बाग थोड्याच दिवसात पानगळ करायची आहे. तर आता याच्यामध्ये छाटणी कशा प्रकारची करावी या संदर्भातली माहिती मी देतो. तर मित्रांनो, आम्ही पानगळ करण्याच्या अगोदर छाटणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो कसा? तर मित्रांनो, छाटणी करायची म्हणजे जर आपल्या झाडामध्ये जर जास्त पाला असेल, जास्त फांद्या असेल, जास्त दाट गर्दी असेल, आणि अशा वेळेस जर तुम्हाला मित्रांनो पानगळ जर करायची छाटणी जर करायची असेल, तर तुम्हाला ती छाटणी व्यवस्थित करता येणार नाही. कारण जास्त फांद्यांची गर्दी असल्यामुळे तुम्हाला जी मालाची काडी आहे, जी आपल्या उपयोगाची काडी आहे, ती जास्त गर्दीमुळे, जास्त दाटीमध्ये ती आपल्याला छाटणी करण्यासाठी अवघड जाणार आहे. कारण जास्त दाट पाला असल्यामुळं आपण मालकाडीची छाटणी करतोय की वॉटरशूट आहे त्याची छाटणी करतोय हे लक्षात येणार नाही. मग अशा वेळेस मित्रांनो, तुम्ही अगोदर पानगळ करून तुमच्या बागाची नंतर छाटणी करू शकता. कारण का? तर जास्त पाला, जास्त फांद्या, जास्त झाडात आतमध्ये गर्दी असल्यामुळे मालाची काडी कोणती आणि वॉटरशूट काडी कोणती, जी आपल्या कामाची काडी नाही ती काडी कोणती, ही छाटणी करताना ओळखताना मित्रांनो जास्त त्रास होतो, लवकर लक्षात येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, अशा वेळेस तुमच्या बागावरती जर जास्त पाला असेल किंवा जास्त फांद्यांची दाट गर्दी असेल आणि त्यावेळेस जर तुम्हाला छाटणी करायलाच लागेल, अगोदर पानगळ करावी लागेल आणि मग छाटणी करावी लागेल, ते तुमच्या फायद्याचं राहील. कारण कसं? तर मित्रांनो, तुम्ही जर पानगळ केली तर तुमचं झाड हे पूर्णपणे मोकळं होईल, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा पाला राहणार नाही. आणि तो पाला नसल्यामुळे तुमच्या लगेच छाटणी करताना लगेच लक्षात येईल मालाची काडी कोणती आणि वॉटरशूट आपल्या बिनकामाची काडी कोणती, हे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, अशा वेळेस आपण त्या बागाची पानगळ करण्यापूर्वी पानगळ करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला मग ती मालकाडी कोणती आहे ती पूर्ण औषध मारल्याच्या नंतर तुमचा जो पाला आहे, जो पूर्ण गळून गेल्याच्या नंतर तुम्हाला तो छाटणी करायला उपयोगी राहील किंवा सोपा जाईल. त्याच्यामुळे अशा वेळेस मित्रांनो, तुम्ही अगोदर बागाची पानगळ करा आणि मग छाटणी करा. समोर दिसते पहा, हे झाड आता खूप गर्दीचं आहे, दाट आहे. तर याची अगोदर पानगळ करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ती मालाची काडी कोणती आणि बिगर मालाची काडी कोणती हे मित्रांनो आपल्याला कळणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो ते नियोजन करावे लागेल. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस छाटणी करणार असाल
तुमच्या बागावरती जास्त पाला असेल त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो पहिलं पानगळ करणं खूप महत्त्वाचं आहे, नंतर छाटणी तुम्ही करू शकता. आता दुसरा मुद्दा असा आहे, पानगळ पानगळ करायच्या अगोदर छाटणी कशी करावी. तर मित्रांनो पहा, जर तुमच्या झाडावरती पूर्णपणे पाला राहिला नसेल, तो पाला पूर्णपणे गळाला असेल, झाडाला चांगल्या प्रकारचा ताव बसला असेल आणि मग मात्र अशा वेळेस तुम्हाला ती छाटणी करणं सोपं जाईल. त्याच्यामुळे तुम्ही ती झाडाची छाटणी ही पानगळ करण्यापूर्वी करू शकता. तुमच्या लक्षात आलं असेल, याच्यामध्ये 2 फायदे आहेत. जास्त गर्दी जर असेल तर आपल्याला मालाची काडी ओळखणं सोपं जात नाही. त्याच्यामुळे अगोदर पानगळ करणं खूप फायद्याचं राहील. आणि ज्या झाडांवरती मित्रांनो अगोदरच पानगळ झालेली आहे, ते झाडं पूर्णपणे मोकळे झालेले आहेत, अशा वेळेस मित्रांनो तुम्ही अगोदर छाटणी करू शकता. म्हणजे हे 2 प्रकारचं याच्यामध्ये फायदा आहे. 2 प्रकारचं याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हस्तबहारामध्ये तुम्ही पानगळ कधी करू शकता, तर मित्रांनो एक पानगळ अशी आहे की तुम्ही छाटणीच्या अगोदर करू शकता आणि दुसरी पानगळ अशी आहे तुम्ही पानगळ केल्याच्या नंतर छाटणी करू शकता. अशा पद्धतीने जर मित्रांनो दोन्ही पानगळीचे महत्त्व मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर पाहू शकता आमची आता पहा इथं छाटणी चालू आहे. तर मित्रांनो आमची ही पानगळ करण्यापूर्वीची छाटणी आहे, कारण आमच्या झाडांमध्ये ऑलरेडी जास्त ताव बसल्यामुळे पानं कमी झालेली होती आणि फांद्या वगैरे काढायला कटिंग करायला सोप्या जातात. म्हणून आम्ही मित्रांनो ही अगोदर छाटणी घेतलेली आहे पानगळ करायच्या अगोदर. बघू शकता पूर्णतः आमचे झाडं टोटल मोकळे झालेले आहेत, कारण जास्त ताव बसल्यामुळे ऑटोमॅटिक त्यांचं पानगळ झालेली आहे. आता नैसर्गिकरित्या पानगळ झाल्यामुळे मित्रांनो आम्ही आता ही छाटणी घेत आहे, कारण इथं मालाची जी मालकाडी आहे ती सहज ओळखू येते. जी आपल्याला मालासाठी ठेवायची आहे ती काडी सहज ओळखू येते आणि वॉटरशूट सहज ओळखू येतो. म्हणून मित्रांनो आम्ही ही पानगळ करण्यापूर्वीची छाटणी करत आहे. तर आपण आपल्या बागेची छाटणी मी सांगितलेल्या पद्धतीनुसार करू शकता. जास्त झाडामध्ये दाट हे असेल, गर्दी असेल, त्यावेळेस मित्रांनो तुम्ही अगोदर पानगळ करून घ्या आणि मग छाटणी करा, जेणेकरून तुम्हाला जी आपली मालकाडी आहे ती ठेवण्यास मदत होईल आणि लवकर तुम्हाला समजून येईल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण छाटणी करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि अनेक आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने माझ्या चॅनलवरती खूप माहितीचे व्हिडिओ आहेत, आपण नक्की बघू शकता. तर मित्रांनो आता ही आमची छाटणी झाल्याच्या नंतर आम्ही हस्तबहारामध्येच याची पानगळ करणार आहे आणि हस्तबहारामध्ये आम्ही डाळिंब धरत असतो. जवळजवळ मित्रांनो आमच्या इकडं सर्वच मंडळी हस्तबहारच धरत असतात. त्याच्यामुळे आणि हस्तबहार धरल्यामुळे काय होतं मित्रांनो, माल पुढं उन्हाळ्यामध्ये तोडणीला येतो. त्यावेळेस मित्रांनो बाजार चांगले असतात, एक्सपोर्टला माल जातो. त्याच्यामुळे मार्केट वगैरे चांगलं असतं. त्याच्यामुळे आम्ही हस्तबहारामध्ये आमचा बाग धरत आहे आणि पानगळ करत आहे. तर पुढं पावसाळ्यात जाऊ नये आणि जास्त पावसाळ्यात पुढं गेल्यामुळं काय होतं, मग बागेवरती फळांवरती डाग वगैरे खूप येतात, प्रॉब्लेम येतो, फळे खराब होतात आणि मग बाजार असूनही पण आपल्या माल चांगल्या भावात जावत नाही. कारण हा बऱ्याचशा वेळा आता असं झालेलं आहे, माल खराब झाल्यामुळे तो चांगल्या भावाने जात नाही. त्याच्यामुळं मित्रांनो आमचं असं नियोजन, आमच्या इकडचे सगळे टोटल जे बाग आहेत ते मित्रांनो हस्तबहारामध्येच धरतात आणि त्याची सेटिंग वगैरे पण चांगली होते. थोडाफार त्रास होतो, औषध वगैरे फवारे जास्त घ्यावे लागतात. अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे नियोजन आहे. तर हस्तबहारामध्येच आमच्या इकडं सर्व टोटल धरतात आणि उन्हाळ्यामध्ये आमचा माल अगदी तोडणीला येतो आणि त्याच्यामुळे मार्केट पण चांगलं राहतं आणि फळांची जी क्वालिटी आहे मित्रांनो ती क्वालिटी एकच नंबर राहते. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा डाग टिपका वगैरे येत नाही आणि चांगली क्वालिटी राहते. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही हस्तबहारामध्येच आमची झाडांची
हे करतो. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे. आपण कुठून पाहता ते पण सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.